त्याचबरोबर पंढरीच्या वारीला सुद्धा आपण जायचं आहे, कारण की आज स्वामींच्या दरबारामध्ये मस्त कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी जायचं, आगाशिवनगरपासून पंढरपुरापर्यंत कसं जायचं हे याचा सुंदर देखावा आज आपल्याला पाहायला मिळणार। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आता आलेले आहे स्वामींच्या दरबारामध्ये। सायंकाळची गुरुवारची आरती चालू झालेली आहे। कराड येथील आगाशिवनगरच्या दरबारामध्ये मी आलेली आहे आणि गुरुवारची आजची सायंकाळची आरती इथं चालू आहे। गुरुवारची आरती म्हटलं तर स्वामी दरबारामध्ये गर्दी होतच असते। सकाळपासून स्वामींच्या दर्शनासाठी इथं गर्दी होते आणि सायंकाळच्या आरतीला बरेच लोक आहेत ती कामावरून येत असतात आणि त्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी दरबारामध्ये येत असतात आणि सायंकाळची आरती करून ते घरी जात असतात। मला सकाळी दिशाचा फोन आला की आज आपण केंद्रामध्ये संध्याकाळच्या आरतीमध्ये मस्त अशा पंढरीच्या वारीचं काहीतरी डेकोरेशन करायचं आहे आणि त्यासाठी विठ्ठलाची मूर्ती पाहिजे होती, विठ्ठल रुक्मिणी। तर तिने मला सांगितलेलं होतं की तुम्हाला जर भेटली तर प्लीज संध्याकाळपर्यंत घेऊन या। तर मी बऱ्याच महिला सेवेकऱ्यांना विचारलं, माझ्या घरी इतकी मोठी मूर्ती नाहीये, छोटीच आहे, परंतु मी बऱ्याच जणांना विचारलं पण बऱ्यापैकी ती मूर्ती मला लगेच उपलब्ध नाही झाली। मग त्यानंतर मी घरी गेले, घरातून सगळं आवरून आले आणि ज्यावेळेस मी संध्याकाळी दरबारामध्ये आले तर दिशाने कॉलेजमध्ये गेलती ती सकाळी आणि त्यानंतर ती आली तर तेव्हा तिनं सगळं मटेरियल आहे, जे सगळं डेकोरेशन आहे तिनं स्वतःनं बनवलेलं होतं। त्याचबरोबर तिच्यासोबत सुयश सुद्धा होता, तिची छोटी बहीण छकुली होती, तिची मम्मी होती आणि बरेच स्वामी सेवेकरी होते। मस्त असा विठ्ठल रुक्मिणीचा तुम्ही देखावा बघू शकताय, स्वामी दरबारामध्ये आहे आणि तो देखाव्याचं जे डेकोरेशन केलेलं आहे ते आपण बघणार आहोत। तर मस्त असं तिनं सजवलेलं आहे। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, आगाशिवनगर, कराड, शिंदे कॉलनी येथून आपण विठ्ठलापर्यंत कसं जायचं याचं तिने छान असं डेकोरेशन इथं स्वामी दरबारामध्ये आरतीच्या वेळेस केलेलं आहे। तर तिने इथं कोरटी हे गावाचं नाव लिहिलेलं आहे। त्यानंतर इकडं साईडला आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, आगाशिवनगर दरबार। त्यानंतर कडेगाव मध्ये जायचं आहे। कडेगाव नंतर जी वारी आहे ती विट्यामध्ये जाणार आहे आणि विट्यामध्ये गेल्यानंतर त्यानंतर ती पुढे जाणार आहे खानापूरमध्ये। खानापूरच्या नंतर लोणारवाडीमध्ये, असं तिने छान असं मस्त असं या छोट्याशा डेकोरेशन मधून आपल्याला छान असा संदेश दिलेला आहे किंवा वारीतून जाताना कोणकोणत्या ठिकाणी ती वारी जाणार आहे हे तिनं या मॅप मध्ये दाखवलेलं आहे आणि लोणारवाडी पासून नंतर दिगंजीपर्यंत जाणार आहे आणि तिनं एवढं छान असं तिथं सादरीकरण केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही खरंच खूप छान दिसत आहे। सायंकाळच्या आरतीमध्ये हा देखावा पाहायला इतकं सुंदर वाटत होतं, खरंच खूप छान वाटलं। आजच्या आरतीमध्ये काहीतरी वेगळं असं जाणवलेलं होतं आणि स्वामी दरबारामध्ये विठ्ठलाचं दर्शन आज आम्हाला मिळालं। त्याचबरोबर जी शेजारची जी गावं आहेत ती सुद्धा तिनं इथं दाखवलेली होती मॅपमध्ये। आसपासची जी एरिया आहे, मॅप आहे, तो सुद्धा तिने इथं दाखवलेला होता आणि आज गुरुवारच्या आरतीमध्ये विठ्ठलाचं दर्शन झालेलं होतं आणि मस्त वाटलेलं आहे। काही कारणास्तव आम्ही पंढरीच्या वारीला नाही जाऊ शकत, परंतु आजच्या या मस्त असं केलेल्या देखाव्यामधून आज पंढरीच्या वारीचं दर्शन झालेलं आहे आणि स्वामी दरबारामध्ये विठ्ठल रूपी आम्हाला पंढरीचा राजा पाहायला मिळालेला आहे। श्री स्वामी समर्थ।